तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त मतं मिळावीत म्हणून. सर तुम्ही आता बोललात की खासदार विकत घेतले जात आहेत, साधारण किती? मी सांगतोय ना, मुळात तसं करण्याची गरज नाही आहे. ही निवडणूक ही संविधानाच्या नियमानुसार व्हायला पाहिजे. पण भारतीय जनता पक्षाची जे चारित्र्य आहे त्यानुसार त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये पैशाचा वापर करण्याची चटक लागलेली आहे. मी इथे होतो असं म्हणत नाही आहे, हे लक्षात घ्या. पण इंडिया आघाडीची सर्व मतं ही ठाम आहेत. अर्थात काही विरोधी पक्षातले जे लोक आहेत, मग BJD असेल, अकाली दल असेल, KCR यांचा पक्ष असेल, त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. या सर्व पक्षांनी NDAला मतदान करावं म्हणून त्यांच्यावर दबाव होता की त्यांनी एक गठ्ठा NDAला मतदान करावं. पण त्यांचं ऐकलं नाही मोदी आणि शहांचं, आणि त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची घडामोड या संदर्भात होते आहे. ते इकडे किंवा तिकडे कुठे गेले नाही, तटस्थ आहे. पण सर ते तीन पक्ष आहेत, ते फ्लोर मध्ये कायमस्वरूपी NDAच्या बाजूने उभा राहताना बघायला मिळते. BJD असेल, BRS असेल, असाही पाठिंबाच होता ना. हो, मी वेगळं काय सांगतो आहे की BJD, अकाली दल, त्यानंतर तेलंगणा राष्ट्र समिती, हे तीन पक्ष सातत्यानं नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या बाजूने उभे राहिले आहेत. आणि हे पक्ष उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDAच्या उमेदवाराला मतदान करायला तयार नाही. हे अपयश झाकण्यासाठी त्यांनी अशा अफवा पसरवलेल्या आहेत की आम्ही मतांची फोडाफोडी करणार, अमुक करणार, तमुक करणार. त्याला काही अर्थ नाही. आमची मतं पक्की आहेत आणि ही लढत रंगतदार. सर पण काही पैशाचा वापर झाल्याची चर्चा होत आहे. नाही, मी त्याच्यामध्ये कोणतंही मत व्यक्त करणार नाही. पण भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची चटक आहे. त्या तिन्ही पक्षांना तुमच्याकडे गेल्यामध्ये तुम्हाला अपयश असं अजिबात नाही. ते तटस्थ राहिले हाच भारतीय जनता पक्षाला धक्का आहे. ते तटस्थ राहिले, जे सातत्यानं सभागृहामध्ये त्यांच्या बाजूने उभे राहिले प्रत्येक विधेयकाच्या वेळेला, ते आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये NDAच्या उमेदवाराला मतदानासाठी येणार नाहीत. हा भाजपला, मोदी शहांच्या राजकारणाला धक्का आहे. आणि भविष्यामध्ये काय होऊ शकेल याचा हा अंदाज आहे. 100%